संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं आणि या संदर्भामध्ये संविधान प्रेमींच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं. यामध्ये अनेक लोक होते. या आंदोलनाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडला आणि त्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे, ज्यांनी त्या प्रतिकृतीची विटंबना केली, त्याला न पकडता त्या ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना पकडण्यात आलं आणि यातल्याच एका आंदोलकाला त्या ठिकाणी अटक सुद्धा झाली. सूर्यवंशी म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. खरं म्हणजे पोलीस कस्टडीत असताना अशा प्रकारचा मृत्यू होणं हे नक्कीच त्या ठिकाणी पोलिसांवर संशयाची सुई बळावते आणि अशा प्रकारची जर घटना महाराष्ट्रामध्ये होत असेल, जर पोलिसांच्या संरक्षणामध्ये असलेल्या आरोपीला त्या ठिकाणी जर मृत्यूला सामोरं जावं लागत असेल, त्याची हत्या होत असेल, तर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही आणि संविधान प्रेमींनाच त्या ठिकाणी मारण्याचं काम हे शासनाच्याच प्रतिनिधींकडून होतंय की काय, असा संशय यावा अशी प्रकारची पद्धत त्या ठिकाणी लक्षात येते. त्यामुळे त्या ठिकाणी बीडचा सुद्धा प्रकार जर आपण पाहिला तर बीडला सुद्धा सरपंचांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. हे सगळे प्रकार जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही कुठेतरी धोक्यात आहे. आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत की महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार, मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही. एक आरोपी अटक करण्यात आले, कोणाचं कट कारस्थान असू शकतं काय? महाविकास आघाडीचे आमचे पदाधिकारी सुनीलभाऊ कोल्हे यांच्यावर जो काही जीवघेणा हल्ला झाला, राजकीय सोडापोटी हा सगळा हल्ला करण्यात आला आणि त्यामधल्या एका आरोपीला 2 दिवसापूर्वी अटक करण्यात आली. आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की या आरोपीचे CDR तपासा, त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा. या आरोपीला ज्याला अटक करण्यात आली त्याचे कोणाशी हितसंबंध होते का त्याची कसून चौकशी करा आणि या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे याची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे आणि केवळ हेच न करता आमचं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना या निवेदनाच्या मार्फत सुद्धा विनंती आहे की या ठिकाणी SIT मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, कारण ही घटना गंभीर आहे. आज सुनील कोल्हे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय, उद्या ही वेळ इतरही अनेक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर येऊ शकते. त्यामुळे याची SIT मार्फत चौकशी व्हावी आणि CDR आरोपीचे तपासले जावे. नक्कीच परभणी आणि बीड या दोन्ही प्रकरणामध्ये सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये जवळपास 30हून अधिक हत्येचे प्रकार झाले, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. आता ही परभणीचं प्रकरण ज्यावेळी लोकप्रतिनिधींनी उचललं त्यावेळी त्याच्यामध्ये SITची मला वाटतं त्यांनी चौकशीच्या संदर्भामध्ये आदेश दिलेत. परभणीचा सुद्धा प्रकार जो काही आहे त्यामध्ये हा जो काही विद्यार्थी मरण पावलाय तो लॉचा विद्यार्थी होता आणि अशा प्रकारे त्याचा मृत्यू जर पोलिसांच्या संरक्षणामध्ये होत असेल तर ती घटना गंभीर आहे आणि या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकाराकडे लक्ष द्यायला हवं होतं, दुर्दैवाने यांचे शपथविधी आणि या मंत्र्यांचे सगळे सोहळे याच्यामध्येच सरकार मशगूल आहे. राज्याकडे त्यांचं लक्ष नाही हे उघड आहे. काल महायुतीचे सरकारने